पुस्तक बाजारामध्ये त्या काळामध्ये धर्म प्रचारासाठी ख्रिस्ती मंडळी काय करायचे, पुस्तकं वाटप करायचे आणि ते एक पुस्तक त्यांना भेट म्हणून मिळालं त्या कार्यक्रमामध्ये. आणि त्या कार्यक्रमामध्ये मिळालेलं पुस्तक त्या घरी घेऊन आल्या. परंतु घरी आणलेलं जे पुस्तक आहे ते पुस्तक त्यांना वाचता येईल, त्या नुसतं बघत राहिल्या, परंतु त्या पुस्तकात काय आहे ते वाचता आलं नसल्यामुळं त्या तशाच ठेवून टाकलं त्यांनी ते पुस्तक. आणि नंतर जेव्हा ज्योतिरावांशी त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या सासरी आल्या. सासरी आल्यानंतर त्यांच्या सोबत ते पुस्तक त्यांच्या जवळच होतं. ज्योतिरावांनी ते एके दिवशी ते पुस्तक बघितलं आणि पुस्तक बघितल्यानंतर त्यांनी विचारलं की तू कशाला आणले, तुला येते का वाचता? परंतु त्या म्हणाले की मला वाचता येत नाही. परंतु तो काळ असा होता की मुलींनी घराच्या बाहेर पडायचंच नाही. घरामध्ये चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त स्त्रियांना त्या काळामध्ये कोणताच अधिकार नव्हता. आणि शिक्षण हे फक्त पुरुषांसाठी होतं आणि त्यामुळे पुरुषच शिक्षित होत होते. परंतु समाजामध्ये जर एखादी स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला सुशिक्षित करते हे ज्योतिरावांना माहित होतं. आणि त्यामुळं त्यांनी जेव्हा सावित्रीशी लग्न झालं तेव्हा त्यांनी सर्वप्रथम दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा ती शिक्षणाची सुरुवात त्यांनी स्वतःच्या घरापासून केली आणि पहिल्यांदा सावित्रीबाईंना शिकवायला सुरुवात केली. आता ते शिकवणं तर काय सोपं होतं का? नाही, कारण स्त्री म्हणलं की घरातली कामं करावी लागायची. ती कामं करत करत जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेला ज्योतिराव त्यांना ते शिकवायचे. आणि शिकवल्यामुळं त्यांना ते जे पुस्तक होतं आजूबाजूला त्यांना जे काही दिसायचं त्या वाचायला लागल्या. आणि जेव्हा सावित्रीबाई पूर्णपणे शिकल्या, त्यांना लिहायला वाचायला व्यवस्थित यायला लागलं, तेव्हा ज्योतिरावांनी विचार केला की आता मात्र आपण काही इथं न थांबता मुलींसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिकवल्यानंतर 1 जानेवारी 1848 या दिवशी पुण्यातल्या भिरेवाड्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा मुलींची शाळा सुरू करायचं ठरवलं. त्यासाठी जागा वगैरे सगळी निश्चित झाली, परंतु ते काम त्या काळामध्ये सोपं नव्हतं, कारण त्या काळातील समाजाला ते मान्यच नव्हतं. स्त्री शिकली म्हणजे काहीतरी मोठं पाप होत आणि काहीतरी संकट येणार असं त्या काळामध्ये वाटायला लागलं. आणि परंतु ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांचा निश्चय पक्का होता की मुलींची शाळा काढायचीच. आणि 1 जानेवारी 1848 पहिल्यांदा त्यांनी ती पहिली शाळा चालू केली. आणि चालू केल्यानंतर त्यावेळेस फक्त त्यांच्याबरोबर 6 मुली होत्या. परंतु ह्या मुलींना पाठवायला पण पालक तयार नसायचे. परंतु हळूहळू प्रयत्न केल्यानंतर मुली शाळेत यायला लागल्या. पण शाळेला येत असताना सुद्धा त्यांचं कष्ट काही कमी झालं नव्हतं, कारण येताना बोलणी खावी लागायची. मुलीने सांगितल्याप्रमाणे शेणाचे गोळे, चिखल, बोलणं, शिव्या. त्या ठिकाणी जर एखादी दुसरी स्त्री असती तर एवढा त्रास सहन करून दुसऱ्यांच्या मुलींसाठी मला काय करायचं आहे असा जर विचार त्यांनी त्या काळामध्ये केला असता तर निश्चितपणे आतापर्यंत आपल्या भारतामध्ये मुलींसाठी शिक्षणाची दारं उघडी झालीच नसती. आणि म्हणून स्त्रियांचे खरे उद्धारकर्ते जर कोण असतील तर ते महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या तिघांमुळं स्त्री आज मानानं जगत आहे. आणि तुम्ही कोणत्याही ठिकाणी बघा, आता प्रत्येक ठिकाणी पुरुषच असायचे पुढं, परंतु आता असं एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये मुली नाहीत. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींनी तिथं स्थान पटकावले. याचं कारण काय आहे तर मुलींना मिळालेलं शिक्षण. कारण हे जर शिक्षण मुलींना मिळालं नसतं तर निश्चितच कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला मुली दिसल्या नसत्या. आणि म्हणून देवापेक्षा आपले स्त्रियांचे देव म्हणजे हे 3 देव आहेत, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण हे जर नसते तर निश्चितच स्त्रियांना आपले हक्क मिळाले नसते. स्त्रियांना आता आपण जे हक्क सहज शिक्षण घेतोय, सगळ्या सोयी तुम्हाला उपलब्ध आहेत, परंतु हे त्या थोर पुरुषांनी तो जो त्याग केला नसता, या सावित्रीबाईने जर त्याग केला नसता तर त्या त्यागामुळंच आज आपण या ठिकाणी मोठ्या मानाने इथं उभा आहोत. मोठा मान आपल्याला या शिक्षणामुळे मिळतो. आणि जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला जो मान मिळतो तर तो मान मिळतो त्याच्या ज्ञानामुळं, त्याच्या शिक्षणामुळं. आणि शिक्षणामुळेच माणसाचा उद्धार होतो हे सावित्रीबाईंनी प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी करून मुलींसाठी शाळा उघडी करून आपल्याला ते दाखवून दिलेलं आहे. आता आपलं काय काम आहे?
आपल्याला आई वडील सगळं देतात, सगळ्या सोयी तुम्हाला उपलब्ध आहेत, परंतु आपण काय केलं पाहिजे, आपल्याला मिळालेली ही जी शिक्षणाची संधी आहे ती संधी न सोडता इथून पुढं जेवढं शक्य आहे तेवढं शिक्षण तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा आणि शिक्षणामुळेच आपला उद्धार होणार हे निश्चित आहे. आणि सर्व मुलींना विनंती करते की घरच्यांनी, आता कोणतेही पालक आपल्या मुलीला शाळेत पाठवायला तयार नाहीत असं कोणीच नाही, प्रत्येक पालक आपल्या मुलींना आपल्या मुलांना शाळेत पाठवतोच आहे. आणि त्यामुळं आपली जबाबदारी आहे की आई वडिलांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी, आपल्यावर दाखवलेला विश्वास आपण सिद्ध करून काही आपल्या आई वडिलांना अभिमान वाटेल असं आपण जर त्यांना करून दाखवलं तर निश्चितच हीच सावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांना खरी श्रद्धांजली असेल. कारण त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी, स्त्रियांच्या कल्याणासाठी ही पहिली मुलींची शाळा काढली होती. आणि त्यामुळं आपण त्यांनी केलेला हा जो त्याग आहे तो वाया न जाऊ देता संधीचं सोनं आपण केलं पाहिजे. सावित्रीबाईंनी फक्त शाळा सुरू करून थांबल्या नाहीत त्या, तर ज्योतिरावांबरोबर आजूबाजूला असणारे जे आता मुलीने सांगितलं की अंधश्रद्धा बघा, ती दवाखान्यामध्ये न जाता ती स्त्री बाळाला घेऊन कुठे गेली, भोंदू बाबाकडे गेली. मग तिथं काय झालं, त्या बाळाचा जीव वाचला का, तर नाही. तर शिक्षणामुळे आपल्याला खरं काय खोटं काय, श्रद्धा अंधश्रद्धा हे सगळं आपल्याला कळते. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर अंधश्रद्धा न बाळगता कोणत्याही प्रकारची आपल्यामध्ये असणारे जे वाईट विचार आहेत ते वाईट विचार काढून आपण शिक्षणामुळं एक माणूस म्हणून समाजामध्ये मानानं जगूया. आणि सावित्रीबाईंनी पुढं शिक्षणाचं कार्य तर चालू ठेवलंच, परंतु त्या काळामध्ये